तर मंडळी, आज 31 जानेवारी. आता शेवटी पोलीस नागराजपर्यंत पोहोचले. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता पोलीस घरी आलेले राहतात. आवाज देतात नागराजला. नागराज किल्लेदार घरी. इन्स्पेक्टर सावंत आलेले राहतात. नागराज सोफ्यावर बसून असतो. इन्स्पेक्टर सावंत आवाज देतात, नागराज सुभेदार. नागराज म्हणतो, हो मीच आहे. नागराज विचारतो, काय झालं? इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, तुम्ही रविराज किल्लेदाराच्या कुटुंबाला मारण्याचा प्रयत्न केलाय. या आरोपाखाली मी तुम्हाला अटक करत आहो. अर्जुन सायली आता घरी येतात. नागराजला तर काही सुचतच नाही, हे कसं काय झालं. आता तो गोंधळून जातो. एक मिनिट इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही काय म्हणताय? मी माझ्या कुटुंबाला मारण्याचा प्रयत्न केला जी. रविराज किल्लेदाराला मी का मारेल? अहो, माझा भाऊ आहे तो, सक्का भाऊ. कशासाठी मारेल मी त्याला? काय बोलताय? आता रविराज काकाही खाली आलेले राहतात हॉलमध्ये. इन्स्पेक्टर सावंत तुम्ही? म्हणजे नागराजने काहीतरी करून ठेवलेलं दिसतंय. नागराज म्हणतो, ए दादा, मी काहीही नाही केलंय, तू सांग ना यांना. आता अर्जुनही पुढे येतो. इन्स्पेक्टर सावंतांना जे काही सांगायचं होतं ते त्यांनी आधीच सांगितलंय. आणि सिनियर, तुला सांगतो मी, 22 वर्षापूर्वी तुझ्या अपघाताचा मास्टर माइंड आपण शोधत होतो ना, तो दुसरा कोणीच नाही, नागराज काकाच आहे. इन्स्पेक्टर सावंत यांना अरेस्ट करा. रविराज काका विचारतात, आता नागराज, मी हे काय ऐकतोय? नागराज म्हणतो, मलाही काही कळत नाहीये हे काय बोलताय ते. अर्जुन पोलिसांना घेऊन आला आणि हे पोलीस काही बोलताय. अर्जुन, तुझी मस्करी चालली आहे ना, हे एक लक्षात ठेव. ही अशी मस्करी बरोबर नाही, ही अशी चेष्टा जीवघेणी आहे. आणि आता तर बघतोयस ना सुमनची काय अवस्था झाली तिला यामध्ये सगळ्याचा त्रास झाला तर. रविराज काका म्हणतात, नागराज, अर्जुन पुराव्या असल्याशिवाय बोलत नाही काही. कसं सांगू मी तुम्हाला? तुमचा अपघात 22 वर्षापूर्वी त्या मैपत शिकरेने घडवून आणला होता. त्याने स्वतः कबूल केलंय, वहिनी समोर कबूल केलंय. आता सायली बोलते, हो केलं होतं ना, कबूल केलं होतं त्याने हेही सांगितलं होतं की अपघात करण्यासाठी त्याला कुणीतरी सुपारी दिली होती. तीच सुपारी तुम्ही दिली होती नागराज काका. नागराज आता सायलीकडे धावून जातो. कशावरून? काही बोलणार का तुम्ही दोघं? दादा विश्वास ठेवेल तुमच्यावर. नागराज म्हणतो, दादा यांचं अजिबात ऐकू नको, खोटारडे आहे एक नंबरची. काहीही बोलताय. मला माहित नाही, पण यांचा माझ्यावर प्रचंड राग आहे पहिलेपासून. प्रतिमा काकू म्हणते, का माहित नाही, तुम्ही सुमनला मारहाण करत होता भाऊजी, आणि म्हणून सगळ्यांना तुमच्यावर राग आहे. आणि आता तर मला कळतंय की तुमची पापं तेवढ्यावरच थांबलेली नाहीये. बहिणी, तू सुद्धा ऐकून तर घे मी काय सांगतोय ते. विराज काका नागराजला चूप करतात. थांब नागराज. सावंत आणि अर्जुन, मला असं काय वाटतंय की आमच्या अपघाताच्या मागे नागराजचा हात आहे म्हणून? तुमच्या हातात असं काय आहे की नागराजला तुम्हाला अटक करावी लागते? अर्जुन म्हणतो, हो सांगतो सिनियर. नागराज काका आत्ताही मैपतशी कॉन्टॅक्टमध्ये आहे हे मला माहीत होतं. अर्जुन सगळं सांगायला लागतो की मैपतला जेव्हा तो भेटायला गेला होता तेव्हा नागराजही तिथे आलेला होता. अर्जुन प्रश्न विचारत होता तेव्हा मैपत तर फक्त नागराजकडेच बघत होता. त्याला डाऊट आलाच होता. आणि नंतर सायलीच्या मैत्रिणी काव्या, भूमी यांनी सांगितलं होतं की त्यांनी नागराजला बोलताना बघितलंय फोनवर. आणि भूमीने तर चक्क नागराजच्या फोनमध्ये व्हिडिओ बघितला होता सुमनचा. आणि तो व्हिडिओ अर्जुन सायलीला आणून दाखवला. तेव्हा अर्जुन सायली सुमनला शोधायला जातात आणि मग सुमन सापडते. मग नंतर सुमन काकू घडलेला सगळा प्रकार सांगतात की आमचे हे मला इथे घेऊन आले. मंडळी, सुमनला तर सगळं माहीतच असतं, त्यामुळे अर्जुन सायलीला आता खूप सोपं जातं. नागराज हे ऐकून म्हणतो, तुम्ही काही बोलणार का? तुम्ही बोलणार आणि आम्ही विश्वास ठेवायचा? सायली तेव्हा म्हणते, आम्ही खोटं बोलत असो पण तुमची बायको ती तर नाही बोलणार ना खोटी. कोण? माझी बायको? माझ्या बायकोला तर सध्या काही कळतच नाही. डोकं नाही आहे ठिकाणावर. 5 मिनिटापूर्वी जर बोललेलं लक्षात नाही राहत तिच्या. काय बोलती याच्यावर विश्वास ठेवणार तुम्ही? आता सुमन पुढे येऊन म्हणते, हो मला सगळं कळतंय आणि सगळं आठवतंय. हे तर ऐकून आता सगळ्यांना धक्का बसतो की हे नेमकं सगळं चाललंय काय.
नागराज इन्स्पेक्टर सावंतला समजावण्याचा प्रयत्न करतो. हे काय बोलते इन्स्पेक्टर सावंत, हिच्यावर विश्वास नका ठेवू. ही बोलते ही सध्या, त्यामुळे अजिबात विश्वास नका ठेवू. म्हटलं ना, हिच्या डोक्यावर परिणाम झालाय. डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू आहे हिच्यावर. नागराज त्याच्या पाकिटातल्या गोळ्या काढतो. हे बघा, ह्या गोळ्या आहेत तिच्या. ही काही बोलतीये, तिच्यावर अजिबात विश्वास नका ठेवू. अर्जुन म्हणतो, सुमन काकूला काही झालेलं नाहीये नागराज काका. रविराज काकाला तर काही समजतच नाही. पण हे कसं शक्य आहे? नाही, डॉक्टर सुमित्राने स्वतः सुमनला चेक केलं, तिला गोळ्या दिल्या आणि हा तिला होणारा सगळा त्रास ट्रॉमामुळे आहे असंही म्हणाल्या होत्या. तर सायली सांगते, हो, ते त्यांनी आमच्या विनंतीमुळे सांगितलं होतं. तिमा काकूला तर हे ऐकून धक्काच बसतो. काय? हो, आम्ही आधीच डॉक्टर सुमित्रांना भेटलो होतो. तेव्हा आता सायली सांगायला लागते की त्यांनी कसं तरी रिक्वेस्ट करून डॉक्टर सुमित्रांना मनवलं. त्यांनी असं सांगितलं की सुमन काकूच्या जीवाला धोका आहे, म्हणून आम्हाला असं करावं लागतंय. तेव्हा कुठे डॉक्टर सुमित्रा तयार झाल्या. सुमन काकूला तर कुठलेही उपचार सुरू नव्हते. हेच गोळ्या तर फक्त विटॅमिनच्या गोळ्या आहेत. इन्स्पेक्टर सावंत बघतात, हो, या तर विटॅमिनच्या गोळ्या आहेत. आता नागराजचा राग अजून वाढलेला राहतो. पण खोटं बोललीस माझ्याशी, नाटक केलंस हे सगळं. हो काय? नाटक काय फक्त तुम्हालाच करता येतं का? सभ्य असण्याचं नाटक, बायकोची काळजी असण्याचं नाटक, सख्या भावावर प्रेम असण्याचं नाटक. पण आता ही सगळी नाटकं तुमच्यावरच पोचलीत. रविराज काका आता अर्जुनला विचारतात, अर्जुन, तुला हे इन्व्हेस्टिगेशन सुरू कसं करावं वाटलं? अर्जुन आता सांगतो, मला डाऊट आला होता, तुझ्या अपघातामागे नागराज काकाचाच हात आहे. इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, आता फक्त संशयच उरलेला नाहीये, आमच्याकडे तुमच्या भावाचा पुरावा पण आहे. नागराज ऐकून म्हणतो, पुरावा? कोणता पुरावा आहे तुमच्याकडे? दाखवा ना, कोणता पुरावा आहे तुमच्याकडे? अर्जुन म्हणतो, हो सिनियर, नागराज काकांनी स्वतः सुमन काकू पुढे तो ॲक्सिडेंट प्लॅन करण्याची कबुली दिली आहे. कारण त्याला पटलं होतं की सुमन काकूला काहीही कळत नाहीये. आता हे सगळं नागराजच्या लक्षात येतं. वा सुमन, वा, कसली शिक्षा देतेस ग तू मला? नाही, सांगून टाक ना सगळ्यांसमोर, काय केलंय मी, काय चुकलंय माझं. अगं, तुला रागामध्ये 2-4 फटके मारले असतील, बोललो असेल तुला रागाने काहीतरी वाईट, म्हणून हे असं वागणार तू माझ्या बरोबर? मी कुणाला मारायचं सांगतीस तू? माझ्या भावाला? रविराज किल्लेदाराला मी मारले असं सांगतीस तू? रविराज किल्लेदार नुसता माझा भाऊ नाही, दैवत आहे तो, माझा देव आहे. त्याला का मारेल मी? का शिक्षा देतेस तू अशी? खोटं बोलून काय मिळतंय? हो का, खोटं आहे का हे? तुम्ही माझ्यासमोर हसत हसत सगळ्या पापाची निर्लज्जपणे कबुली केलीये, हे खोटं आहे? अरे, जे पाप मी केलंच नाही त्याची कबुली मी का देईन? अर्जुन म्हणतो, हो, कळेल तुला. इन्स्पेक्टर सावंत आता सुमन काकू खोटं बोलते की नागराज काका, याचं पुराव्यासोबत दाखवा. नागराजही म्हणतो, हां, दाखवा पुरावा. इन्स्पेक्टर सावंत त्यांच्या खिशातला मोबाईल काढतात आणि व्हिडिओ ऑन करतात की त्या व्हिडिओमध्ये असं म्हणतो नागराज की जाऊन सांग त्यांना, मी तुला आणि मैपतला किडनॅप केलं होतं. जाऊन सांग त्यांना, 22 वर्षापूर्वी रविराज किल्लेदाराच्या फॅमिलीचा ॲक्सिडेंट मीच घडवून आणला होता. मी काय तो खरा मास्टर माइंड. नागराजचं रूपच बदललेलं राहतं. हे सगळं खोटं आहे, हे सगळं क्रिएट केलेलं आहे. काही करता का तुम्ही? फेक आहे हा व्हिडिओ, मी नाही आहे तो. पण म्हणते, अहो, 100% खरा व्हिडिओ आहे हा. मी बोलत असताना मी स्वतः तो रेकॉर्ड केलाय. रविराज काका तर काही बोलतही नाही आणि सरळ नागराजकडे चालत जातात. नागराज रविराज काकाला समजावण्याचा प्रयत्न करतो, खोटं बोलतोय सगळेजण, खोटं आहे, खरंच काही नाही केलं, खोटं बोलतायत हे सगळे. रविराज काका नागराजच्या एक कानाखाली वाजवतात. एक झाली की दुसरी झाली की तिसरी झाली की दुसऱ्या गालावर एक हाणतात. नागराजची कॉलर पकडून म्हणतात, सक्का भाऊ आहेस ना रे तू माझा, सक्का भाऊ आहेस ना रे तू, बापासारखी माया केली मी तुझ्या.
आमचे आई बाबा जेव्हा गेले तेव्हा याचं बाप झालो मी, आई झालो मी, मित्र झालो मी आणि याची परतफेड याने अशी केली असं म्हणून अजून एक कानाखाली वाजवतात. कसला तू रुगवतोयस तू? मी माझ्या स्वतःपेक्षा जास्त प्रेम केलं तुझ्यावर. तुझ्या शिक्षणावर, तुझ्या असलेल्या बिझनेसवर लाखो रुपये खर्च केले. याचा या गुणीसारख्या मुलीबरोबर तुझं लग्न लावून दिलं याचा. प्रतिमा काकू रविराज काकाला म्हणते, अहो बस ना आता, नका इतका त्रास करून घेऊ. सगळ्यांना हलवणारा नागराज आज स्वतःच हललाय. अगं मग काय करू मी याचं? ओवाळू, याचा सत्कार करू? अगं आपल्या दोघाचा नाही तर आपल्या तन्वीचा सुद्धा जीव घ्यायला निघाला होता. रविराज काका नागराजच्या पाठीवरही लाथ मारतात. इन्स्पेक्टर सावंत तेव्हा म्हणतात, अहो नका मारू, हे बघा कायदा हातात घेऊ नका. रविराज काका म्हणतात, अरे किती प्रेम करायची तन्वी तुझ्यावर, तुझ्याशिवाय जेवायची नाही, खेळून आली की तुझ्याच मांडीवर झोपायची ती, आजारी पडली की फक्त तुझ्याच हातून औषधी घ्यायची. मला वाटलं तू सुद्धा तिच्यावर मनापासून प्रेम करतो, तर उलट्या कळाचा निघालास रे. हे म्हणताना रविराज काकालाही चक्कर येत असते. सगळ्यांचं लक्ष रविराज काकाकडे जातं. सगळेजण मिळून रविराज काकाला सावरतात. सुमन जाऊन पाणी आणते. हे घ्या पाणी. रविराज काका म्हणतात, इन्स्पेक्टर साहेब घेऊन जा याला, मला तर तोंडही बघायची इच्छा नाहीये. नागराज आताही मान्य करायला तयार नसतो. दादा खोटं नाही बोलत आहे मी, माझाही विचार कर ना, मी तन्वीशी का वागेल असा. नको इन्स्पेक्टर, प्लीज घेऊन जा याला प्लीज. अर्जुन नागराजला उचलतो. उठ रे उठ, तुझी सावली सुद्धा मी या घरावर पडू देणार नाही. इन्स्पेक्टर सावंत, याला अरेस्ट करा. नागराज जाता जाता म्हणतच असतो, दादा बघ ना हे काय करताय, खोटं बोलतायत हे सगळे. दादा आम्ही काहीही केलेलं नाहीये. अर्जुन मोठ्या आवाजाने म्हणतो, चुप. इन्स्पेक्टर सावंत हवालदाराला म्हणतात की हत्कडी घाला याला. हवालदार नागराजच्या हातात हत्कडी घालतो आणि पोलीस नागराजला घेऊन जातात. प्रताप काका पना काकूला विचारतात, अगं अर्जुन सायली कुठे आहेत? हो मी पण त्यांचीच वाट बघतीये. दोघे ना कुठेतरी महत्वाच्या कामाला जात आहे असं सांगून गेलेत, पण आता खूप उशीर झालाय हो. आणि जाताना दोघे खूप टेन्शनमध्ये होते असंही वाटत होतं. मी अर्जुनला फोन करून बघा ना. काका म्हणतात, अगं येतील ते, कामासाठीच गेलेत ना, आणि अगं आता लहान आहेत का ते, येतील. नाही हो, तसं माझ्या जीवाला खूप घोर लागलंय, प्लीज अर्जुनला कॉल करा ना. प्रताप काका म्हणतात, हो बघ आपण थोड्या वेळ वाट बघूया आणि नाही आले ना की मग आपण कॉल करूया. याही अर्जुन सायलीची वाट बघत असते सोप्यावर बसून. हे दोघं एवढ्या वेळ कुठे गेले असतील, की चौकशी करायला गेले असतील. तिचं जरा जास्तच कौतुक चाललंय. अर्जुन सायली माझ्याबद्दल तपास नाही करत आहे हेच खूप आहे. अर्जुन सायली माझ्याबद्दल तपास नाही करत आहे हेच खूप आहे. रविराज काका म्हणतात, मी वकिली करायला लागलो ना की एक गोष्ट शिकलो अर्जुन, फक्त पुराव्यावर नाही इन्स्टिंक्टवर पण विश्वास ठेवायचा. तुमच्या समोर जे चित्र दिसतं ना, म्हणजे तुमच्या घरातल्याच खोड्या असतात, त्या फक्त आपल्याला ओळखायच्या असतात. वकील म्हणून हे सगळं करत आलो, पण भावापासूनच हे करायचं विसरलो. मी कॉलेजमध्ये असताना आमचे आई वडील गेले अर्जुन. नागराज शाळेत होता तेव्हा खूप प्लॅन केले होते, काय काय हवं काय नको सगळं. आंघोळपणा शिकवायचंच विसरून गेलो. ते तर राहिलंच. प्रतिमा काकूलाही खूप त्रास होत असतो. का केलं असेल नागराज भाऊजींनी असं, काय मिळालं त्यांना? अर्जुन म्हणतो, त्यांची चांगली चौकशी केल्यावर कळेल आपल्याला. आणि तो त्या व्हिडिओमध्ये म्हणाला सुद्धा होता की हे सगळं करून सुद्धा तुझा पैसा मिळाला नाही. तर मंडळी, पुढील भागात अर्जुन सायली रविराज काका आणि प्रतिमा काकूला घेऊन येतात घरी. अर्जुन सगळ्यांना सांगतो, आपण 22 वर्षापूर्वीचा अपघाताचा मास्टर माइंड शोधत होतो, तो सापडलाय. आश्चर्याने उठतात, कोण आहे तो? तेव्हा रविराज काका म्हणतात, नागराज किल्लेदार. साक्षी बातम्यामध्ये ऐकते की रविराज किल्लेदार म्हणजेच त्यांच्या भावाला नागराज किल्लेदार यांना अटक करण्यात आली आहे. हे ऐकून तर साक्षीलाही धक्का बसलेला असतो. नागराजच्या अशा वागण्याचा आता रविराज काकाला त्रास होत असतो. रविराज काका स्वतःला बंद खोलीत ठेवतात
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.